ए आर आर आय आयो ह्यो आमचा सरपंच रामराम बाजीराव डोळे साहेब, आमच्या गावचा सरपंच. याला कुणी वाढदिवसाला जर म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर डेथ अॅनिव्हर्सरी तर ह्यो थँक्यू म्हणतो. आणि ह्यो आमचा सरपंच आहे. म्हणतो पोरांनी इंग्रजी शिकलं पाहिजे. अरे तुझं काय दुताड्या, तुला ते इंग्रजी काय कळतंय? यांनी फडकिलेल्या झेंड्याला सॅल्यूट सुद्धा मारा वाटत नाही. असलं दलिंदर आहे. आणि हे पा, हे माननीय आमदार चंद्रकांतराव टोपे. याला विचारले 15 ऑगस्टला जर स्वातंत्र्य दिन आहे तर झेंडावंदन 26 जानेवारीला कमून करते. तो ह्यो म्हणतो तारखेविषयी वाद असते, चौकशी करून सांगतो. ह्यो आमच्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार. अरे आमच्या तालुक्याला पडलेला हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ते राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिकते. राजकारणात यायचं असेल तर राज्यशास्त्राच्या पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. अरे काय असतं त्या पुस्तकात? बोगस मतदान कसं करायचं याचा धडा असतो का? आमदार कसे फोडायचे हे शिकतेत का? दाटी पातीचे घोळ घालून निवडणुका कसे जिंकायच्या हे असतं का? मग काय जाळायचं ते पुस्तक? यायला आमच्या बापानी शेत विकून पक्षाचं राजकारण केलं आणि त्याला मिळालं काय? तर मंत्र्याच्या मिरवणुकीत त्यांनी फेकलेल्या हारातलं झेंडूचं फूल. पण मी बापासारखा गणणार नाही. मी यांनाच गंडून मोठा होणार. याच्या अरमांडी कुठे गेली? डोळ्या